नमस्कार. मी राजेंद्र रणदिवे, अध्यक्ष मराठी संस्कृती प्रतिष्ठान. मंडळी, कसा वाटतोय कार्यक्रम? देवाघरचं लेणं आवडतोय ना? आवडायलाच पाहिजे, कारण आपले सगळे कलाकार गेले 1.5 महिना अतिशय मेहनत करत आहेत. सतत त्यांच्या प्रॅक्टिस चालू आहेत. आणि मुख्य म्हणजे ह्या कलाकारांमधला एक श्रीरंग भावे सोडले तर एकही कलाकार व्यावसायिक नाही, सगळे हौशी कलाकार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या कलेला दाद आपण दिलीच पाहिजे. म्हणजे गेल्या गणपती उत्सवामध्ये आपण एक गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेच्या परीक्षक होत्या सौ भारती ढवळे. मी त्यांना विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर यायचं. भारती मॅडमबद्दल थोडे 1-2 शब्द मी बोलतो. सौ भारती ढवळे या एक चित्रकार, व्हिज्युअल आर्टिस्ट असून ग्रॅफाईट, पेन्सिल, चारकोल ते पोस्टर आणि ॲक्रेलिक कलर्स अशा माध्यमातून हायपर रिअलिस्टिक किंवा सेमी पद्धतीने कॅनव्हासवर चित्र किंवा पोर्ट्रेट काढतात. मुंबईमध्ये सिमरोजा, नेहरू सेंटर, काळा घोडा, जहांगीर आर्ट गॅलरी तसेच मुंबईबाहेर कर्नाटकमध्ये चित्र प्रदर्शने त्या भरवत असतात. चित्रकलेबरोबर लिखाणाचीही आवड आहे. कविता, गझल तसेच ललित लेखन अशा विविध वाङ्मय प्रकारात त्या लेखन करत असतात. भारती मॅडमनी नुसत्या विनर्सचं नाही तर प्रत्येक पार्टिसिपंटचं त्यांच्या सजावटीचं एक छान वर्णन करून मला पाठवलं होतं. ते मला खूप म्हणजे चांगली गोष्ट होती ती, की प्रत्येक पार्टिसिपंटचा त्यांनी तेवढाच आदर केलेला होता. मी आपल्या विजेते यांना विनंती करतो. तृतीय क्रमांक आशिष वैद्य. येऊन गेलं मग? ठीक आहे. द्वितीय क्रमांक सौ उमा गावडे. कृपया मंचावर यायचं आहे. ह्यांच्यासाठी प्रथम क्रमांक श्री चेतन झगडे. कृपया मंचावर यायचं आहे. काढता नाही म्हणतो. उमा गावडेंनी पुन्हा जरा मंचावर यायचं आहे, फोटो काढायचा आहे. कृपया लगेच या. थांबा. धन्यवाद सगळ्यांना. सगळ्या विजेत्यांचं अभिनंदन. कृपया स्थानापन्न व्हायचं आहे. आजच्या कार्यक्रमाचं नृत्य दिग्दर्शन केले गणेश कारंडे. कृपया मंचावर या. आलेत का? नृत्य दिग्दर्शन श्री गणेश कारंडे. हे गणेश कारंडे सर आपल्या नृत्य दिग्दर्शनासाठी लालबागहून इथे यायचेत रोज. आणि सांगायची गोष्ट अशी की लालबागहून आपल्या सगळ्या पार्टिसिपंटच्या आधी ते हजर असायचे. धन्यवाद गणेशजी. संगीत संयोजन श्री प्रशांत ललित. त्यांचे सहकारी ढोलकीवर आहेत श्री अनिल गावडे.
तबला साथ है श्री महेंद्र शेडगे। ध्वनि संयोजन श्री रवि माळवदे। आजच्या कार्यक्रमाचे आपल्या कलाकार म्हणून आपल्याला लाभलेले आहेत प्रतिथयश श्री श्रीरंग भावे। श्री श्रीरंग भावे यांच्या कुटुंबातच संगीत आणि वाद्य यांच्या निसर्गोपत्ता यांना त्या वारसा लाभलेला आहे। ते श्री श्रीरंग भावे आणि आमच्या मंडळातर्फे त्यांना एक छोटीशी भेट। श्रीरंग भावे आपले मंडळाचे सभासदच आहेत। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सर्व सेवा निवेदन नाही, लेखन आणि संकल्पना दिग्दर्शन श्री अशोक खरे। तालमींच्या काळात त्यांची थोडी तब्येत बिघडली होती, पण त्यांनी त्याच्यावरही मात करून आपला कार्यक्रम आज एवढा यशस्वी केलेला आहे। धन्यवाद अशोकजी। एक दानशूर व्यक्ती आहेत अशोक सदगर म्हणून, ते आम्हाला नेहमीच मदत करत असतात आमच्या प्रोग्रामसाठी, तालमीसाठी वगैरे। तर आज ते आलेले नाहीत, पण त्यांनी अशोक खरेंसाठी एक भेट पाठवली आहे, ती सुनारेंना सांगतो त्यांना। आणि लहान मुलांचे जे आहेत तेजस्विनी, तू सर्वांच्या वतीने घे। हो, तेजस्विनी जाधव आणि तिचे सगळी ती लहान टीमसाठी पण अशोक सदगरांनी ही भेट दिलेली आहे, तर ती त्यांना सगळ्यांना तू देऊन टाकायचं। धन्यवाद। मी थोडंसं हे करतो की ह्या कार्यक्रम यशस्वी करण्यामागे कोणाकोणाचा हातभार आम्हाला लागलेला आहे। मी आभार प्रदर्शन करतो व्यवस्थापन ठाकूर विद्या मंदिर, त्यांनी हा हॉल उपलब्ध करून दिला। सौ आदिती सोनटक्के प्रॅक्टिससाठी जागा, सौ इंदुमती पाटील आणि श्री यशवंत पाटील प्रॅक्टिससाठी जागा, यांनी आपली घरं आपल्या डान्ससाठी किंवा संगीत व म्युझिकसाठी आपली घरं उपलब्ध करून दिली वेळोवेळी, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो। रंगमंच व्यवस्था प्रमोद डेकोरेटर्स, श्री अशोक सदगर अल्पोपहारासाठी देणगी दिलेली आहे। अरुण दांडेकर गाण्यासाठी जागा, विनय बापट, विनायक बंडगे, विनायक आडुरकर ह्या सर्वांनी आपला हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे मोलाचं सहकार्य केलेलं आहे। मी मराठी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे सगळ्यांचे आभार मानतो। आपण कार्यक्रम लगेच सुरू करूया। धन्यवाद।